नागपूरच्या राजे रघुजी भोसले यांची तलवार लंडनहून महाराष्ट्रामध्ये आता येणार आहे। महाराष्ट्र सरकारने लंडनमधील तलवारीचा ताबा घेतलेला आहे। आशिष शेलार लंडनमधली ही तलवार घेऊन लवकरच महाराष्ट्रामध्ये येणार आहेत। मराठा सेनेचे सरदार रघुजी भोसले यांची ही तलवार आता महाराष्ट्रामध्ये आणण्यात येते। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून त्यांचं अभिनंदन करण्यात आलेलं आहे। मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात एक ट्विट केलेलं आहे, ते आपण पाहूया। मराठा साम्राज्यामधील मौलिक ऐतिहासिक ठेव असलेली नागपूरच्या भोसले घराण्याचे संस्थापक राजे रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार ही लिलावामध्ये निघाली होती। ती राज्य सरकारने 29 एप्रिलला खरेदी केल्यावर त्याचा प्रत्यक्ष ताबा सरकारकडे आला। मंत्री आशिष शेलार यांनी लंडनमध्ये हा ताबा स्वीकारला। तांत्रिक कारणांमुळे मध्यस्थामार्फत खरेदी करावी लागली होती ही तलवार। आता मध्यस्थामार्फत सर्व कायदेशीर बाबींची पूर्तता करत तलवार ताब्यात घेतली आहे। ही तलवार लवकरच आता महाराष्ट्रामध्ये येईल, असं ट्विट मुख्यमंत्र्यांनी केलं आहे। भारतवासियांसाठी आणि महाराष्ट्रासाठी अतिशय गौरवाचा, अभिमानाचा हा क्षण आणि सोहळा आहे। आपल्या सांस्कृतिक पुनर्जन्माचा आणि ऐतिहासिक वारशाचा असलेला साक्षीदार पुरावा म्हणजे आपल्या मराठा साम्राज्याचा विस्तार नागपूरच्या भोसले घराण्यातील संस्थापक रघुजी राजे भोसले यांनी छत्रपती शाहू महाराजांच्या निर्देशानुसार त्या ठिकाणी ओडिसा, छत्तीसगड ते दक्षिणेपर्यंत संपूर्ण मराठा साम्राज्याचा पराक्रम हा त्या ठिकाणी आपल्या युद्धनीतीतून, पराक्रमातून, शौर्यातून दाखवला। ते प्रथम रघुजी राजे भोसले यांचं नाव कोरलेली ही तलवार मराठा साम्राज्याचं शौर्य, पराक्रम आणि आपल्या सगळ्यांचा अभिमान जगासमोर दाखवणारी, प्रत्यक्ष साक्ष देणारी ही तलवार आहे। आणि तलवार खऱ्या अर्थानं ज्या वेळेला 16व्या शतकामध्ये, 16 ते 17व्या शतकामध्ये आपल्या पराक्रमाने संपूर्ण ओडिसा, छत्तीसगड ते दक्षिणेतल्या नवाबांच्या विरोधात आपलं